प्रथमतः सर्वांना नमस्कार। तर आपण महाकुंभसाठी निघणार आहोत शिवजन्मभूमी जुन्नर इथून खुबी करणाऱ्या या ठिकाणातून। तर थोड्या वेळात आपण गाडीचे पूजन वगैरे करून आपण पुढील प्रवास चालू करण्यात आला। तर आपण आता गाडीचं पूजन करूया। गाडीची पूजा तर झाली, आता आपण निघणार आहोत थोड्याच वेळात प्रवासासाठी। तर आता थोडं फोटोशूट करू। चला तर आता आपण हायवे समृद्धी हायवेला मध्ये शूटिंग काय काढता आली नाही। हा आहे समृद्धी हायवे आणि पुढे आल्यावरती हा दौलताबादचा किल्ला दिसतोय आपल्याला समृद्धी हायवेवरून। पाहू शकता आपण कशा प्रकारे आहे। आणि आपण आता पुढे थोड्या वेळात जेवण करण्यासाठी थांबणार आहे। जेवण बनवणार आहोत आपण पुढे टोल नाका संपल्यावरती। शेवटचा टोल नाका आहे समृद्धीचा। आमचे आचारी प्रकाश शेठ, आमचे दाजी, बरीच मंडळी आहेत। आणि भात आणि काहीतरी आहे, भाजी कशी काहीतरी आहे असं मला वाटतं। पाहू शकता तुम्ही। आणि जेवणार आम्ही आता 1 वाजता, रात्रीचं 1 वाजता जेवण करून निघालो आपण। आणि सकाळ झाली आता आणि मध्ये शूटिंग करता आली नाही। तर मित्रांनो, आपण आलो आता रेवा MP मध्ये। रेवा एक शहर आहे, त्याच्या 50 किलोमीटर आपण मागे आहे। आणि आपण थांबलो इथे, बघा हा हायवे दिसतो इथं, पाहू शकता तुम्ही। हा हायवे आहे, इकडे जायचं आपल्याला, इकडनं आलोय। तर मग गाडी आपण इथं पार्क केली आहे आणि सगळेजण जेवण बनवायचं तयारी आहेत, ते पाहू शकता तुम्ही। हां, आणि तिकडं भात टाकलेला आहे आणि डाळीची पण तयारी चालू आहे। आणि मग आचार्य आमचे पीठ मळतात, स्वप्नील पवार आणि संतोष। आता आपण जेवण करून आपण पुढे जाणार आहे आणि आपल्याला वेळ मिळणार नाही आहे बाकी व्हिडिओ शूटिंग करण्यासाठी। आपण आता डायरेक्ट आलो आहे मोरेजीच्या घरामध्ये। और ये देखो हमारा गाड़ी लगा है बाहर इधर। और ये हमारे प्रकाश जी है, उनको कुत्ते ने काट लिया सुबह 5:30 बजे उठे थे, सुबह काट लिया। अभी देखेंगे क्या करना है। देखो सब लोग कैसे सोए, ये देखो तुम्हारा मुँह तो दिखाने दो। सो ये देखो क्या है। तो अब क्या करेंगे इनके बारे में? कुत्ते ने काट लिया, ऐसा तो नहीं होना मांगता था, लेकिन हो गए। अभी देखते ही अभी क्या करने का, सुई वगैरह लगा के आगे का प्रोग्राम कर देते हैं। आम्ही UPला आहे। कोणतं गाव आहे? कोणते दाजी? सराईपेठा। कुठं आलं? हंडिया आता म्हणजे आलो आपण। आणि हे आमचे प्रकाश आहे, त्याला कुत्र चालू दाखव रे। पाहू शकता किती कुत्रे चावले। इंजेक्शन घ्यायला जायचं आम्हाला 10 वाजता। मामा आता बसलेत। आता आम्ही तुम्हाला दाखवतो सूर्य कसं आहे, पाहू शकता इकडे पाहिजे आपल्याला। पण पहिले बाहेरचे एरिया पाहू। इथं गाडीतून उतरताना कुत्र खाली बसतो, त्याला चावलेले। आपण दुपारी जेवण करून निघालो होतो मोरेजीच्या घरी येण्यासाठी। रात्री आपला खूप उशीर झाला, त्यांनी जेवणाची खूप अशी सोय केली होती आपली भारी मस्तपैकी। रात्री आपण जेवण पण केलं व्यवस्थित आणि झोपलो होतो। आणि सकाळी उठल्या आपल्या पकडे झाला कुत्रं चावलं 5-5:30 वाजता। तर आता आपण सूर्य पाहू शकतो, बघा UP आहे इथे, मधला सूर्य पाहू शकतो। आणि इथं पूर्ण डोंगर तुम्हाला दिसणार नाही कुठेच। भाताची शेती आहे, सॉरी भाताची नाही, गव्हाची शेती आहे पूर्ण। पाहू शकतो पूर्ण गव्हाची शेती आहे, पूर्ण हिरवगार आहे। आणि कशा प्रकारची सकाळी पकडायला कुत्रे चावल्यामुळे थोडंसं प्रॉब्लेम आहे, आम्हाला थोडं लेट जावं लागलं प्रयागराजला। कारण त्याला इंजेक्शन हे करायचे, लावायचे इंजेक्शन। तर दवाखाना 10-10:30 उघडणार।
ही यूपीमधली घरं पाहू शकता तुम्ही कशा प्रकारे होती जुन्या काळची. चला तर आपण चहा पण प्यायला जाणार आहेत. कसा कुल्लडमधला चहा आहे दाखवतो तुम्हाला. इकडे भेटायला जरा मी जाऊ ना हंडी आम्ही वेगवेगळी गेम होती किती पुरी. चाय कशी होती? मस्त होती. हां कुल्लड म्हणली. कुल्हड नाही हां कुल्लड आहे. कुल्हड छान आहे. आज तुम्ही कुठे आलेत? यूपीमध्ये हंडियामध्ये आम्ही सरायत इथं गावाच्या नजदीक आहे. युजन थ्रो आजूबाजूच्या परिसरामध्ये आपण पाहू शकता. आपण उत्तर प्रदेशमध्ये आलेलो आहे आणि हांडिया तालुक्यामध्ये एक गाव आहे. त्या गावाच्या ठिकाणी एक पूर्ण गावाचं उत्पन्न होते. पूर्ण आपल्या इकडे कसं गाव असतं ना हा भाग कसा आपल्याकडे म्हणजे कसं पाणी कसं डायरेक्ट सोडून देतात. चहा कशी वाटते तुला? चहा कशी आहे? जबरदस्त. हां कुल्लडवाली. त्याच्या घरी एकदा एक चाय प्यालो. दुसरी आणखी एक कुल्लड दिली. त्याची दुसरी एक केस बघायला अजून एक आम्हाला कुल्लड दिली. मोरे यांचे धन्यवाद. त्यांच्या घर परिवारचे पण धन्यवाद. ओके. चहा कशी आहे? मस्त आहे. कशी आहे माती? वाळवी प्युअर वाळवी. गारासाठी वाळवी. गारणवाणी वाळवी एक नंबर आहे. आपल्या इकडच्या वाळूमध्ये आणि याच्यामध्ये खूप फरक आहे. तर आपण जाणार आहोत पुन्हा मोर्याजीच्या घरी नाश्ता करण्यासाठी. काय करताय तुम्ही? काय आहे बघा. आता आम्ही सकाळी जरा फिरून आलो आणि इथे आम्हाला नाश्ता मिळालाय. याला यांच्या भाषेला सलुनी म्हणतात. काय काय आपल्या मार्केटमध्ये काय म्हणते? बटाटा आणि वाटाणा आहे आणि मसाला काहीतरी आहे ना. हां हे नाश्त्याला असतं बरोबर. हां पाहू शकता सगळे लोक नाश्ता करतात सलोनीचा. आलू पण काय रव्याचे लाडू आणि ही सेवीचे पण लाडू आहेत. शेवचे लाडू बनवले तुम्ही पाहू शकता. यात आपण यूपीला आहेत मोरे यांच्या घरी नाश्त्याला आपल्याला दिलं हे. याला काय म्हणतात दादी? सलोनी. आणि हे लाडू पाहू शकता तुम्ही. हां फक्त काय काय खाते तू? फुटतोय का पण सुपारी सारखं आहे. हां खात जावं ना. हे बघा. हॅलो मित्रांनो. आता आपण आराम करतोय. आपला दिवस आहे आज 20 तारीख आहे 20/2/2025. पण प्रयाग राजच्या आसपास आहे. तिथून काहीतरी 40-41 किलोमीटर आहे. आमच्या दाजींच्या मित्राच्या घरी आम्ही थांबलो होतो रात्री. पण आमचे दादा प्रकाश दादा त्यांच्या पायाला कुत्रं चाललं सकाळी 5-5:30ला. तर त्यामध्ये इंजेक्शन घेण्यासाठी आम्ही थांबलो आहे. दादा गेले दवाखान्यामध्ये इंजेक्शन घ्यायला. त्यामुळे सगळे झोपून येत गाडीमध्ये पाहू शकता आराम करतात. आम्हाला जायचं होतं प्रयागमध्ये पण आम्ही जाऊ शकलो नाही. वेटिंग करतो पाहू किती वाजता फक्त इंजेक्शन घेऊन. चला तर आपण चाललो आता संगम घाटावरती. 41 किलोमीटर आहे. आपण पाहू जर गाडी भेटली तर गाडीने जाणार आहे तर पायी जाणार आहे. 41 किलोमीटर. आपली गाडी इकडे पार्क केलेली आहे मागच्या साईडला. सगळी गँग चालली बघा. चला तर आपण डायरेक्ट आता तुम्हाला प्रयागराजमध्ये दाखवतो कशी काय सिस्टम आहे काय आहे. तर आता आपण हांडियावरून प्रयागला जाणार आहोत. तेव्हा आमची पहिली एक रिक्षा गेली. टोटो म्हणतो आपल्याला टोटो एक गेली. आता आम्हाला अजून गाडी काही भेटली नाही. पुढे गेलेत 5-6 जण.
तेव्हा इकडनं इथं राहतो आम्ही मुक्कामी. आम्ही राहिलो 4-5 जण मागे बघा सगळेजण. हां तर ही रिक्षा कशी पाहू शकता तुम्ही. इलेक्ट्रिक रिक्षा आहे. टोटो म्हणतात टोटो पाहू शकता. आता आम्ही हायवेला जाणार तिथून बस पकडणार. बसमध्ये पण तुम्ही व्हिडिओ दाखवतो तुम्हाला. इथून काहीतरी हे बरेच 10-15 किलोमीटर आहे हायवे बघा. तर बस लागलेलीच होती. बसमध्ये आम्ही बसलो आता. पाहू पुढे किती ट्रॉफिक असेल. आम्ही चालणार आहे बसमध्ये. फक्त 40 रुपये तिकीट आहे आणि 30-35 किलोमीटर आहे इथनं. पाहू शकता ट्रॉफिक पाहू शकता किती आहे. आमची गाडी बरेच वेळ झाली उभी आहे. जिथपर्यंत गाडी जाईल तिथपर्यंत आम्ही जाण्याचा प्रयत्न करणार आहे गाडीमध्ये. तिथून पायी जाणार आहे. ट्रॉफिक लागल्यामुळे आम्ही थांबले होते बसमध्येच. चला तर आम्ही गाडी बस सोडून तर पुढे चालायचा प्रयत्न केलेला आहे. तर पाहू शकता कसे प्रकारे भेळ बनवतो एक मटकीची बघा कशी मस्त आहे. छान लागते. 20 रुपयाला एक प्लेट आहे. चला तर आपण पुढे जाऊ. संगम घाटावर जाणार आपण. चला तर इथून आहे तरी काहीतरी 4-5 किलोमीटर. आपण सगळेजण 37 जण आहोत. 4-5 किलोमीटर पायी चालत पुढे गाडी जाती आहे. पण शक्यतो घेत नाही गाडीवाली नाही का. पैसे पण जास्त मागतो तेव्हा आम्ही पायी झाल्याचा निर्णय घेतला आहे सगळेजण. संगम घाटावर जाऊन तुम्हाला तिथले दृश्य दाखवतो कशा प्रकारे गर्दी वगैरे काय आहे. जास्त गर्दी नाही आहे पण बरेच लांबच गाड्या अडवतात. पाहू शकता कशी तयारी केलेली होती. थोड्याच अंतरावरती आहे संगम घाट. अजून तरी 3-4 किलोमीटर राहिला आहे. तर चला आपण जाऊया. गर्दी पाहू शकता तुम्ही कशी आहे बघा. पाहू शकता गर्दी. शॉर्टकट आम्ही चाललोय. अरेल घाटावरती चाललोय आम्ही. अरेल घाटावरती तिथे जाण्याचा प्रयत्न करू. तिकडे गर्दी कमी असेल असं वाटतंय आम्हाला. पण खूप गर्दी आहे पाहू शकता तुम्ही. पाहू शकता हा अरेल घाट आहे. पूर्ण आखाडे वगैरे समोरून लागलेत पहा. साईडनं पूर्ण एकदम भारी नियोजन केलेलं आहे. सगळीकडे आखाडे वगैरे आहेत पण जास्त गर्दी नाही आहे आता. चला तर आपण स्नान करू. सगळेजणांनी स्नान केले. काही जण राहिलेत काही जण करतायत. पाहू शकता हा अरेल घाट आहे आणि इथं पूर्णपणे मस्तपणे करायला भेटले आम्हाला. आम्ही थोडं पुढे जाऊन आम्ही करणार. चला आजी आमची गर्दी पाहू शकता. हा अरेल घाट आहे. रुद्राक्षचं घेऊ आपण. कसं आहे पाहू शकता. हे आपल्या इकडचीच मराठी व्यक्ती आहे. त्यांनी आपल्याला एक चॉईस करायला सांगितलं. 100 रुपये किंमत द्यायची. चॉईस करून त्यांना दिलं आहे. आता किती मुख निघते पाहू शकतो. पाहू 3 मुख निघालेला आहे. तर चला आता आपण स्नान वगैरे करून तिथं प्रवास चालू केला आहे. आपण बरेच लांब असं पायी जाणार आहेत. खूप पाय दुखतात. चला तर आपण पायी जाऊ. पावसाळ्यात दुकानं वगैरे कसं लागले साईडने. पूर्ण अंधार झाल्यामुळे पूर्ण लाईटी पण व्यवस्थित आहे आणि पूर्ण एक नंबर नियोजन केलेलं आहे. UP सरकारने. चला तर आपण आपल्या प्रतीचा प्रवास करूया. आले जय श्रीराम. पुढे अरे 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 अरे